नमस्कार विद्यार्थी मित्रो, लेट्स लर्न मॅथ विथ चनकापुरे सर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आणखी नवनवीन शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रो, लेट्स लर्न मॅथ विथ चनकापुरे सर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे. चला तर विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रकरण 4 भौमितिक रचना या भागातील दिलेल्या वर्तुळाला स्पर्शिका काढणे ही रचना आपण इथे शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रो, दिलेल्या वर्तुळाला स्पर्शिका काढणे यावर आधारलेल्या 3 महत्त्वपूर्ण अशा रचना आहेत. त्यापैकी ज्या 2 इथे मी दिलेल्या आहेत आणि तिसरी आपण लगेचच इथे घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रो, पहिली जी रचना आहे ती पहिली रचना आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. बघा विद्यार्थी मित्रो, वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे ही पहिली रचना घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी रचना आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळावरील जो बिंदू असेल त्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे ही दुसरी रचना. आणि तिसरी रचना आहे वर्तुळाबाहेरील दिलेल्या बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढणे. अशा पद्धतीच्या 3 रचना आपल्याला इथे एका पाठोपाठ एक घ्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रो, सर्वात आधी म्हणजेच पहिली रचना आपण इथे विचारात घेऊया. बघा विद्यार्थी मित्रो, इथं काय दिलेलं आहे, वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. आता वर्तुळ केंद्राचा उपयोग आपल्याला इथं करायचा आहे विद्यार्थी मित्रो. जो बिंदू वर्तुळावर घ्यायचा आहे त्याला जर आपण तिथूनच जर स्पर्शिका काढायची आहे तर इथं या पहिल्या रचनेमध्ये आपल्याला वर्तुळ केंद्राचा उपयोग करायचा आहे. तर बघा, हे आपण एका उदाहरणावरून बऱ्यापैकी समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रो, उदाहरण काय म्हणते आहे, 3 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. सर्वात आधी काय करायचं आहे, 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढून घ्यायचं आहे. त्यानंतर या वर्तुळाला वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढा. बघा विद्यार्थी मित्रो, म्हटलेलं आहे की 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा आणि वर्तुळावर एखादी बिंदू घ्या आणि त्याच बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा. बघा विद्यार्थी मित्रो, या उदाहरणाला कशा पद्धतीने आपल्याला इथं सोडवायचं आहे. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, 3 सेमी त्रिज्या असलेले आधी वर्तुळ काढायचं आहे. कंपासाच्या सहाय्याने आपल्याला स्केल पट्टीवरील जो स्केल आहे त्यापैकी 0 ते 3 एवढं अंतर तुम्हाला कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे 3 सेमी त्रिज्येचा वर्तुळ काढायचा आहे. सर्वात आधी बघा विद्यार्थी मित्र, काय करायचं आहे, 3 सेमी त्रिज्येचे इथं वर्तुळ काढू. बघा विद्यार्थी मित्र, इथं आपण वर्तुळ काढलेलं आहे. हे 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ आहे. असं आपण घेऊया. तुम्ही काढत असताना तुम्हाला बिलकुल एक्झॅक्टली तुम्ही 3 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घ्या आणि वर्तुळ काढा. बघा, मी इथं 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेतलेलं आहे. आता या वर्तुळावर कुठंतरी एक बिंदू घ्यायचा आहे आणि तिथूनच त्या वर्तुळाला स्पर्शिका काढायची. तर बघा विद्यार्थी मित्रो, मी इथं एक बिंदू घेतो आहे आणि ह्या बिंदूमधून जाणारा किरण काढतो आहे. बघा, अशा पद्धतीने जो बिंदू ए घेतलेला आहे, या ए बिंदूमधून आणि केंद्रबिंदू इथं घेतलेला आहे ओ, आणि ह्याची जी त्रिज्या आहे, या वर्तुळाची त्रिज्या जी आपली आहे, ही त्रिज्या आहे 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर या वर्तुळाची त्रिज्या आहे. आपण मोजून काढलेला आहे असं गृहीत धरूया. तुम्ही मात्र काढत असताना ते एक्झॅक्टली 3 सेंटीमीटर त्रिज्येचंच वर्तुळ घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रो, सर्वात आधी तुम्हाला 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ काढल्यानंतर एक बिंदू तुम्हाला घ्यायचा आहे वर्तुळावर. त्याला आपल्याला कोणतं इथं नाव दिलेलं नाही आहे. कधी तुम्हाला उदाहरण जे आहे त्या उदाहरणामध्ये नाव दिलेलं असते. नाव दिलेलं असलं की तोच बिंदू इथं घ्यायचा आहे. जर तुम्हाला नाव दिलेला नसला की आपण कोणत्याही बिंदूला आपण कोणतंही नाव देऊ शकतो. जसं आपण इथं ए घेतलेला आहे, म्हणजेच ए बिंदूमधून त्यानंतर वर्तुळ काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, केंद्रबिंदू आणि जो वर्तुळावर जो घेतलेला बिंदू आहे त्या बिंदू यामधून जाणारा एक किरण काढायचा आहे. बघा, सर्वात पहिली कृती काय करायचं आहे, पहिले वर्तुळ काढायचं आहे. त्यानंतर केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील जो बिंदू आपण घेतलेला आहे त्या बिंदूतून जाणारा किरण काढा. किरण काढल्यानंतर बघा, तिसरी कृती काय करायची आहे, जो बिंदू आपल्याला ज्या बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे, म्हणजेच तो बिंदू म्हणजे आहे इथं ए बिंदू, इथं ठेवायचा आहे लोखंडी टोक. काहीतरी अंतर घ्या त्या कंपासमध्ये आणि ह्या बाजूला एक चॉक मारा आणि ह्या बाजूला एक चॉक मारा. बघा विद्यार्थी मित्रो, आपण काय केलेलं आहे,
कंपासमध्ये काहीतरी अंतर घेतलेलं आहे आणि त्या अंतराचा चाप या बाजूला एक चॉप मारायचा आहे, तसा चॉप या बाजूला मारायचा आहे. म्हणजे दोन्ही बाजूला हा कंसासारखा तुम्हाला जो आहे हा भाग तुम्हाला तयार होईल. त्यानंतर काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो, आता बघा हा कंस तयार झालेला आहे. हा कंस बघा इथे एकदा छेदून राहिलेला आहे OA या किरणाला आणि इथे एकदा छेदून राहिलेला आहे, बरोबर आहे. आता हे जे बिंदू आहेत या बिंदूला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे आणि काय करायचं आहे बघा, जो हा इथं छेदलेला बिंदू आहे इथं ठेवायचा आहे लोखंडी टोक आणि अर्ध्यापेक्षा ह्या कंसाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. म्हणजेच ह्या बिंदूवर लोखंडी टोक ठेवून एला ओलांडून जाईल इथपर्यंतचं अंतर आपल्याला त्या कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि इथून या बाजूला एक चॉप मारायचा आहे. तसा चॉप तुम्ही या बाजूला सुद्धा मारायचा आहे. बघा विद्यार्थी मित्र, काय केलं आपल्याला, एकदा वरच्या बाजूला चॉप मारलेला आहे, एकदा खालच्या बाजूला चॉप मारला. यानंतर काय करायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रो, तो चाप जो आहे त्या चापमधील अंतर जे आहे ते जसंच्या तसंच ठेवून नंतर ठेवायचं आहे लोखंडी टोक या बिंदूवर आणि इथूनसुद्धा तुम्हाला सेम अगोदर जी कृती केली होती तीच कृती तुम्हाला इथे आणखी करायची आहे. म्हणजेच इथून तुम्हाला या बाजूला एक चॉप मारायचा आहे आणि या बाजूला एक चॉप मारायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 2 छेदलेले चापं मिळतील. त्या छेदलेल्या चापामधून जाणारी जी आहे जाणारी एक रेषा काढून घ्या. तीच म्हणजेच तीच स्केलपट्टीच्या साह्याने काढायची आहे. अशा पद्धतीनं ही जी आहे ही म्हणजेच तुमची वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून काढलेली स्पर्शिका. विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपल्याला जो एक वर्तुळ घ्यायचा आहे त्या वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढता येते. बघा विद्यार्थी मित्र, इथं आपण काय केलेली आहे, हिला आपण नाव देऊ शकतो रेषा L. म्हणजेच रेषा L ही काय आहे, स्पर्शिका आहे. कोणत्या, A या दिलेल्या बिंदूतून आपण काढलेली ती स्पर्शिका आहे. बघा विद्यार्थी मित्र, इथे आणखी आपण एकदा कोणकोणती कृती केलेली आहे ती बघूया. सर्वात आधी काय केलेलं आहे, 3 सेंटीमीटर त्रिज्येचा वर्तुळ काढलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, केंद्रबिंदूला आपण O बिंदू नाव दिलेलं आहे. केंद्रबिंदूतून एक किरण काढा आणि ज्या बिंदूमधून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे तो बिंदू तुम्हाला वर्तुळावर घ्यायचा आहे आणि त्या बिंदूमधूनच जाणारा एक किरण घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने OA हा किरण घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो आपण A बिंदू घेतलेला आहे ह्या बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचा आहे. कंपासमध्ये काहीतरी अंतर घ्यायचं आहे. इथून या बाजूला एक चॉप मारायचा आहे त्या किरणाच्या आणि किरणाच्या डाव्या बाजूला आणि किरणाच्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूला तुम्हाला चॉप मारायचा आहे. म्हणजेच तुम्हाला जो कंसासारखा भाग मिळतो बघा, 2 कंस तुम्हाला मिळतात. त्यानंतर हे कंस किरणाला ज्या ठिकाणी छेदतात ते बिंदू तुम्हाला पकडायचे आहे. आता काय करायचं आहे, इथं ठेवायचं आहे लोखंडी टोक, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक चॉप मारायचा आहे. हीच कृती या बिंदूवर ठेवायची आहे आणि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक चॉप मारायचा आहे. तुम्हाला 2 चाप बघा छेदनबिंदू मिळतील 2 चापांचे. त्यामधून जाणारी जी आहे ती स्केलपट्टीने एक रेषा काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे ही कृती आपल्याला इथं रचना जी आहे ही आपल्याला इथे शिकता येते. विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीची उदाहरणंसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये येतात. त्यामुळे ही जी रचना आहे ही रचना आपल्याला अशाच पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला मला वाटते सराव संच 4.2 मध्ये दिलेले आहेत. त्यापैकीच तुम्हाला अशा पद्धती एक्झॅक्टली असं नाही मी त्रिज्या इथे चेंज केलेली आहे, परंतु तुम्हाला अशाच धर्तीवर आधारलेलं उदाहरण तुम्हाला इथं बघायला मिळेल. ते तुम्ही स्वतः सोडून बघा, म्हणजे तुम्हाला येते का नाही ते कळेल. विद्यार्थी मित्र, यानंतर आपण दुसऱ्या रचनेकडे ओढूया. बघा, दुसरी रचना आपल्याला ही सुद्धा स्पर्शिकाच काढायची आहे, परंतु इथे काय करायचं आहे तुम्हाला, इथे बघा आपण वर्तुळ केंद्राचा उपयोग केला होता, कारण वर्तुळ केंद्रातून आपण किरण काढला होता. परंतु दुसरी जी रचना आहे ती दुसरी रचना काय म्हणते आहे, वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता, म्हणजेच आपल्याला इथे वर्तुळ काढताना वर्तुळ केंद्राचा उपयोग करायचा आहे, परंतु त्यानंतर आपण त्या वर्तुळाला जी स्पर्शिका काढणार आहोत त्या स्पर्शिका काढण्यासाठी मात्र वर्तुळाच्या केंद्रबिंदूचा उपयोग अजिबात करायचा नाही. बघा विद्यार्थी मित्र, मग यासाठी आपण उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरणाचा आपण जर विचार केला, उदाहरणावरून जर आपण ती रचना केली तर निश्चितच आम्हाला जी आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता स्पर्शिका कशी काढायची हे आपल्याला शिकता येईल. बघा विद्यार्थी मित्र, यासाठी उदाहरण काय घेतलेलं आहे, 4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. बघा, 4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. आपल्याला काय करायचं आहे, 4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढू. बघा विद्यार्थी मित्र, इथं आपण 4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढू. बघा, तुम्हाला कंपासाच्या साह्याने 4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ एक्झॅक्टली काढायचं आहे. विद्यार्थी मित्र,
बघा अशा पद्धतीने मी वर्तुळ घेतलेला आहे. तुमचा वर्तुळ मात्र बरोबर येईल विद्यार्थी मित्र. त्या पद्धतीने तुम्ही बरोबर काढा. जो हे इथे आपण 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढला. आता बघा काय करायचं, 4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढले. याला आपण 4 सेमी वगैरे नाही तर आपण मोजूनच काढलेला. तर हे 4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलं. हा ओ बिंदू वगैरे आपण घेऊ शकतो, परंतु आपल्याला केंद्रबिंदूचा अजिबात इथे वापर करायचा नाही. त्यामुळे या केंद्रबिंदूचा इथं काही वापर होणार नाही. आता बघा विद्यार्थी मित्र काय म्हटलेलं आहे, या वर्तुळाला त्यावरील कोणताही एक बिंदू, तर आपल्याला ज्या बिंदूमधून या वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे असा एखादी बिंदू आपण इथं घेऊन घेऊ. जसं आपण इथं जर एखादी बिंदू घेऊन घेतला, या ठिकाणी इथं घेतलेला आहे, ह्या बिंदूला नाव देऊ आपण पी. बघा विद्यार्थी मित्र, या बिंदूला नाव देऊ आपण पी. जो आपण वर्तुळावर घेतलेला आहे तो बिंदू आहे पी आणि ह्याच ठिकाणाहून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. तर आता बघा हा एक बिंदू आपल्याला मिळालेला आहे पी. आता काय करायचं आहे विद्यार्थी मित्र, आपल्याला वर्तुळ केंद्राचा तर वापर करायचा नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, जो बिंदू आपल्याला ज्या बिंदूमधून स्पर्शिका काढायची आहे तो एक बिंदू घेतला, तर त्याच वर्तुळावर ह्या बिंदूला सोडून आणखी 2 बिंदू घ्यायचे आहे. बघा आता कशीही घेतले तरी चालेल ते. म्हणजे जसा हा पी इथं घेतलेला आहे, तर मी बघा एक बिंदू इथं घेतो आहे आणि एक बिंदू इथे घेतो. म्हणजेच पी हा बिंदू घेतो आहे क्यू आणि हा बिंदू घेतो आहे आर. म्हणजेच इथं आपल्याला मिळालेलं आहे, ह्या बिंदूमधून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे पी बिंदूमधून, तो तर राहीलच. आणि ह्या बिंदू व्यतिरिक्त आणखी आपल्याला वर्तुळावर 2 बिंदू घ्यायचे आहे. ते काही फिक्स नाही, तो आपल्याला कुठेही घेता येईल वर्तुळावर, परंतु ते वर्तुळावर घ्यायचे आहे. आता काय करायचं आहे विद्यार्थी मित्र, हे तिन्ही बिंदू परस्परांना जोडा. म्हणजेच पी हा आरशी जोडा, त्यानंतर क्यू हा पी सी जोडा, त्यानंतर पी हा आरशी जोडा. बघा अशा पद्धतीने परस्परांना तुम्हाला जोडायचं आहे. जोडल्यानंतर हे स्केलपट्टीनं तुम्हाला जोडायचं आहे. हे बघा जोडले. आता बघा जोडल्यानंतर त्यानंतरची कृती काय करायची आहे. बघा विद्यार्थी मित्र, जोडल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला पी या बिंदूमधून स्पर्शिका काढायची आहे. तर काय करायचं आहे बघा, आता हा जो कोन आहे, हा कोन जेवढा असेल तेवढा कोन इथे काढता येईल, ह्याला पकडून काढता येईल. नाही तर हा कोन जेवढा असेल तेवढ्याच मापाचा कोन या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच बघा आपल्याला 2 प्रकारे काढता येते. जसा हा कोन आहे, हा कोन जेवढ्या मापाचा असेल तेवढाच कोन इथं काढायचा आहे तुम्हाला. नाही तर हा कोन जेवढ्या मापाचा असेल तेवढाच कोन तुम्हाला इथे काढायचा आहे आणि हे कंपासाने करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र, सर्वात आधी मी ही कृती करून दाखवतो. जसा इथं आपल्याला ह्याच कोनाचा, म्हणजे आपण जी सर्वात आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच ह्या चॅप्टरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलं होतं की दिलेल्या मापाचा एकरूप कोन काढणे, तशाच पद्धतीचं इथे कृती करायची आहे. बघा हा कोन जेवढ्या मापाचा असेल तेवढाच मापाचा कोन तुम्हाला इथे काढायचा आहे. आता काय करायचं आहे, हा कोन किती मापाचा हे आपल्याला माहीत नाही. मग काय करायचं, आपण कंपासाद्वारेच इथे लोखंडी टोक ठेवायचं, इथून काहीतरी अंतर कंपासमध्ये घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने इथे चॉप मारायचा दोन्ही बाजूवर. याही बाजूवर मारायचं आणि याही बाजूवर मारायचे. ही जी कृती आहे, ही कृती काय करायची आहे, इथं लोखंडी टोक ठेवायचं आणि ह्या बाजूला काय करायचं, तुम्हाला अशा पद्धतीने चॉप मारायचा. म्हणजे ही जी कृती केली आपण, बघा ही कृती जशी केली इथे, तशीच कृती तुम्हाला पी बिंदूवर ठेवायची आणि या बाजूला तुम्हाला तो चॉप मारायचा आहे. ह्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्र, हा जो बघा हे अंतर जे दिसते हे अंतर, एवढं अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. आता एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि बघा इथं तुम्हाला लोखंडी टोक ठेवायचं आहे इथे आणि ह्या बाजूला तुम्हाला चॉप मारायचा आहे. असा बघा या बाजूला काय करायचं, तुम्हाला लोखंडी टोक ठेवायचा आहे आणि इथून तुम्हाला एवढ्या अंतराचा जो चाप आहे तो चाप तुम्हाला इथे मारायचा आहे. आणि बघा हा चाप आणि हा बिंदू यामधून जाणारी जी आहे ती रेषा तुम्हाला अशी काढली की तुम्हाला हा जो दिलेला बिंदू आहे यामधून जाणारी जी स्पर्शिका आहे तुम्हाला ही काढता येईल. ही तुम्हाला स्केलपट्टीने हे काढायची आहे. बघा विद्यार्थी मित्र, काय केलं आपण, स्पर्शबिंदूचा आपला केंद्रबिंदूचा वापर न करता तुम्हाला इथे काय काढायचं आहे, स्पर्शिका काढायची आहे. तर ते आपण कशा पद्धतीने केलं बघा. इथं ही कृती तुम्हाला इथून सुद्धा करता येते. हा कोन जेवढ्या मापाचा असेल तेवढ्याच मापाचा कोन तुम्हाला इथे सुद्धा काढता येते.
एक कोन जर आपण एकरूप काढला, हा कोन जेवढ्या मापाचा आहे तेवढा मापाचा कोन इथे काढला, तर दुसरी हा कोन इथे एकरूप काढायची गरज नाही. आपण हा कोन एकरूप काढला त्यामुळे आपण ह्या कोनाला गृहीत धरलं नाही. आता बघा हीच कृती मी पुन्हा रिपीट करतो आहे. काय करायचं आहे आपल्याला? सर्वात आधी करायचं आहे 4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 4 सेमी त्रिज्येचे आपण वर्तुळ काढून घ्यायचं आहे. त्यानंतर वर्तुळावर कुठे ज्या बिंदूमधून आपल्याला स्पर्शिका काढायच्या वर्तुळाला तो एक बिंदू घेऊन घ्यायचा. मी इथंच घ्यायचं असं म्हणत नाही, तुम्ही इकडे वगैरे कुठेही घेऊ शकता, असं काहीच नाही. मी इथे घेतलं तर ह्याला नाव पण दिलं. इथं कधी कधी तुम्हाला प्रश्नामध्ये त्या बिंदूचं नाव पण दिलेले असते, ते नाव तुम्हाला घेता येईल. इथं नाव दिलेलं नव्हतं म्हणून इथं पी बिंदू असं नाव दिलं. त्यानंतर काय करायचं आहे, ह्या बिंदू व्यतिरिक्त तुम्हाला आणखी 2 बिंदू वर्तुळावर घ्यायचे आहे आणि ते तीनही बिंदू परस्परांना जोडायचे आहे. जसं आपण बघा इथं 2 बिंदू घेतलेले आहे QR आणि हे परस्परांना जोडल्यानंतर त्रिकोण PQR हा तयार झालेला आहे. आणि P बिंदूमधून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. म्हणून आता काय करायचं आहे, हा जेवढ्या मापाचा कोन हा असेल तेवढ्याच मापाचा कोन आपल्याला इथे काढायचा आहे. बघा विद्यार्थी मित्र, हा जेवढ्या मापाचा असेल त्याच्याच समोर जा, हा तिथे काढायचा आहे. नाही तर हा जेवढ्या मापाचा असेल तेवढ्याच मापाचा कोन तुम्हाला इथे काढायचा आहे. बघा ही गोष्ट बरोबर लक्षात ठेवा. हा सरळ गेलं की इथं, नाहीतर ही सरळ आली की इथं. म्हणजेच तुम्हाला ह्या दोनपैकी एक कृती तुम्हाला करायची आहे. म्हणजेच तुम्हाला ही जी वर्तुळ केंद्राचा वापर न करता तुम्हाला या वर्तुळाला स्पर्शिका काढता येते, ही कृती इथं आपल्याला शिकता येईल. नंतर काय केलेलं आहे, इथं जो कोन काढलेला ह्याच मापाचा कोन इथे काढायचा आहे. तर आपण काय केलं, इथं लोखंडी टोक ठेवलं, कंपासामध्ये काही अंतर घेतलं आणि इथं चॉप मारला. नंतर मग काय केलं, हीच कृती P बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं आणि इथून ह्या बाजूला छेदलं, अशा पद्धतीचा चॉप असा मारल्यानंतर बघा इथे हा चॉप असा येईल. विद्यार्थी मित्र, तुमचा ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो कंपासानं ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो अशा पद्धतीने पण येऊ शकतो. इथे अंदाजे मी मारलेला आहे त्यामुळे हा अशा पद्धतीने आहे, पण तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला निश्चितच तो चॉप परफेक्ट मारता येईल. आता बघा नंतर मग काय करायचं, हे जे अंतर आहे हे आणि हे अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. नंतर हा जो बिंदू आहे, या बिंदूवर म्हणजे ह्या बाजूवरील जो छेदनबिंदू आहे ह्या बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचा आहे आणि इकडल्या बाजूला हा चॉप मारायचा आहे. हा अंतराचा चॉप इथं ठेवून मारायचा आहे. मारल्यानंतर हे दोन चॉप ज्या ठिकाणी छेदतील तो बिंदू आणि हा स्पर्शबिंदू जो P बिंदू घेतलेला आहे ह्यामधून जाणारी एक रेषा काढा. म्हणजेच ही रेषा म्हणजेच त्या वर्तुळाची काय होईल, P बिंदूमधून जाणारी स्पर्शिका. अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळ केंद्रबिंदूचा वापर न करता वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढता येते. हे आपल्याला या रचनेवरून शिकता येईल विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र, इथं आपण महत्त्वपूर्ण अशा दिलेल्या वर्तुळाला स्पर्शिका काढणे यावरील 2 रचना ज्या आहेत त्या आपण बघितल्या आहे. पहिली रचना बघितली आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, आणि दुसरी जी रचना आहे ती आहे वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे.